बसून राहिलेले आहेत की सर काय बोलणार आहे किंवा सर काय सांगणार आहे. आणि 10th एक्झामिनेशन जी आमची झालेली आहे, या 10th एक्झामिनेशन झाल्यानंतर आम्हाला कोणत्या स्ट्रीमकडे किंवा कोणत्या फील्डकडे जायचं आहे याबाबत सर काही कामाचं सांगणार आहेत का. तर डेफिनेटली मी या ठिकाणी तुम्हाला चांगल्या आणि कामाचीच गोष्ट सांगणार आहे की ज्या माध्यमातून आफ्टर 10th एक्झामिनेशन तुम्हाला कोणत्या स्ट्रीमला जायला पाहिजे. आणि मी तर हेच म्हणल की जे तुमचं इनबॉर्न ॲबिलिटी आहे त्याच फील्डला चॉईस करा. तर इनबॉर्न ॲबिलिटी म्हटलं तर कोणाची ड्रॉइंग आहे, कोणाची स्लेइंग आहे आणि कोणाची स्टडी आहे. आता जे स्टेट लावलेले आहेत ते जास्त स्टडी करतात असं काही नाही आहे. बरं असं काही आहे का, नाही ना. तर आता मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे की आता आपल्या 10th एक्झामिनेशन झालेले स्टुडंट तुमच्यापैकी किती आहेत फ्रँकली सर. ठीक आहे. आणि बाकी 9th स्टँडर्डचे आहे. ठीक आहे. आता 10th एक्झामिनेशन लिहिल्यानंतर किती विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की 90+ स्कोर आपला येऊ शकतो. छान छान. म्हणजे कळमचे आणि स्पेशली आपल्या संस्कार इंग्लिश मिडियमचे स्कूलचे जे काही विद्यार्थी यावर्षी आता टॉप मध्ये येणार आहेत. आता आपण महत्वाच्या गोष्टीकडे वळू. ते 10th एक्झामिनेशन नंतर तुमच्या घरच्यांचं प्रेशर आतापर्यंत हे होतं की बोर्डची एक्झामिनेशन आहे, अभ्यास करा. आता बोर्ड एक्झामिनेशन झाल्यानंतर आता आपल्या पुढे प्रेशर आहे की आपल्या घरातला, आपल्या नात्यातला किंवा कोणीतरी आपल्या जवळपासचा स्टुडंट IIT कॉलेज, NIT कॉलेज, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजला गेलेला आहे. आणि प्रेशर हे आहे की आता तुम्ही पण तशा कॉलेजमध्ये जा. बरोबर. म्हणून घरचे आपल्या मागे लागलेले आहेत, पाठमागे लागलेले आहेत की तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा ही आहे. आणि तुमची अपेक्षा तेवढीच आहे की एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली पाहिजे. आता चांगलं कॉलेज म्हणजे एक्झॅक्टली काय, तर चांगल्या कॉलेजमधून जर चांगल्या कॅम्पस थ्रू आपल्याला चांगल्या कंपनीत, मोठ्या कंपनीत, अब्रॉड कंपनीत जर जॉब लागला तर ते चांगलं कॉलेज म्हणायचं का, नाही. चांगलं कॉलेज ते की ज्या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला 3 ते 4 वर्ष वेल एज्युकेटेड एज्युकेशन मिळेल आणि त्या एज्युकेशनच्या बेसवर तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले व्यक्ती आणि एक चांगलं अर्निंग सोर्स मिळवणारे साधन बना. आता इथे आता आपण ज्या स्ट्रीमला आता चॉईस करणार आहोत, मोस्ट ऑफ द स्टुडंट तुमच्यापैकी काही अशी विद्यार्थी आहेत की ज्यांना सायन्स फील्डला जायचं आहे, आर्ट कॉमर्स कडे जायचंच नाहीये. जवळपास सर्वच असतील. आता आपण सायन्स फील्ड कडेच बोलू आणि सायन्स फील्ड एक्झॅक्टली काय आहे त्याबद्दल थोडं समजून घेऊ. तर आता गुगल किंवा फोनच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती पडलेल्या आहेत. पण थोडक्यात आपण ओव्हरलुक करून घेऊ की 10th एक्झामिनेशन झाल्यानंतर जनरल सायन्स, व्होकेशनल सायन्स, नीट, JEE आणि MSc CET या गोष्टी तुमच्या कानावरती आलेल्या आहेत. आणि पॅरेंट्स हे सांगतायत की 10th एक्झामिनेशन झाल्यानंतर तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट ठेवा की सायन्सला आपल्याला जायचं. सायन्स एक असं क्षेत्र आहे किंवा सायन्स एक अशी फील्ड आहे की सायन्स या फील्डच्या माध्यमातून आपण कोणत्याही फील्डला मूव्ह ऑन करू शकतो. आर्टला पण जाऊ शकतो, कॉमर्सला पण जाऊ शकतो. पण आर्टला गेलेला स्टुडंट हा सायन्सला येत नाही किंवा कॉमर्सला गेलेला स्टुडंट हा सायन्सला येत नाही. म्हणून आपण सर्वात पहिले हा विचार करू की सायन्स या फील्डला जाऊ. सायन्स या फील्डला गेल्यानंतर माझा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट चांगला असेल की मी MSc CET आणि JEE प्रिपरेशन स्टार्ट करेल. आता हे एंट्रन्स एक्झामिनेशन कशासाठी आवश्यक आहे, तर एंट्रन्स एक्झामिनेशन या बेसिकली तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी आवश्यक आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधून जर तुमचं इंजिनिअरिंग किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून तुमचं मेडिकल जर झालं तर तुमच्या पॅरेंट्सचा बराचसा पैसा वाचू शकतो. आणि एक चांगलं कॉलेजमधून जर तुम्हाला एंट्री मिळाली तर त्या कॉलेजमधून तुम्हाला एक चांगलं कॅम्पस आणि एक चांगली कंपनी रेफर करू शकते. तर यासाठी सर्वात महत्वाचं आहे की एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय व्हायची आहे. आता एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये इंजिनिअरिंगची JEE एंट्रन्स एक्झाम आहे आणि MSc CET एक्झामिनेशन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट साठी आहे. आणि नीट एक्झामिनेशन आहे मेडिकल एंट्रन्स टेस्ट. आता मेडिकल एंट्रन्स टेस्ट म्हटली तर आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन पाहिजे, बरोबर. आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन करायची म्हटलं तर तुम्हाला नीटची एक्झाम क्वालिफाय करावी लागेल. 720 मार्क्सची नीटची एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनला या 2 वर्षात क्वालिफाय करायचं आहे. ह्या सर्व नॅशनल एक्झाम आहेत मी ज्या सांगितल्या आहेत, JEE आणि नीट. आणि यासाठी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी हा एक्झाम देणार आहे आणि तीच एक्झाम तुम्हाला द्यायची, बरोबर. मग आता या 2 वर्षात आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय, तर एक प्रॉपर वेल गायडन्स असणारे शिक्षक तुम्हाला असले पाहिजे. आणि 2 वर्षाचं
एक प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे की या 2 वर्षात मला बोर्डची तयारी करायची आहे, नीटची तयारी करायची आहे, मला जेईची तयारी करायची आहे आणि बोर्डची तयारी करायची आहे. म्हणजे 4 वर्षाची तयारी किती वर्षात करायची आहे? 2 वर्षात. तर आता कुठेतरी प्रेशर वाढणार आहे. 11th इज नॉट रेस्ट इयर. म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो की 11वीला आराम आणि 12वीला अभ्यास. तर इथे 11वीला आता तुमची तयारी दुप्पट करायची आहे, कारण 12th एक्झामिनेशन पेक्षाही 11thचा एनसीईआरटीचा सिलेबस हा थोडासा टफ आहे. मग टफ एक्झामिनेशनचा सिलेबस जर आपल्याला कव्हर करायचा आहे तर प्रॉपर वेल टीचर, वेल गायडन्स असणारे टीचर्स आपल्याला आवश्यक आहे. सायन्स घ्यायचं असेल तर स्टडी मन लावून करा, कारण कॉम्पिटिशन खूप टफ झालेली आहे. गेल्या 5 ते 7 वर्षात तर इतकी टफ कॉम्पिटिशन आहे की एवढी टफ कॉम्पिटिशन आमच्या वेळेस होती. आता तुम्ही 9th स्टँडर्डला 9th स्टँडर्ड मधून 10th स्टँडर्ड मध्ये जा आणि 10th स्टँडर्ड मधून मग 11th 12th ची स्टडी करा. आता 11th 12th ची स्टडी करणारे मोस्ट ऑफ द इंडियाचे टॉपचे जे स्टुडंट आहेत ते 8th स्टँडर्ड पासून बेसिक फाउंडेशनची तयारी करतात. तुम्ही ऐकलं असाल की पुण्या मुंबईची मुलं एंट्रन्स एक्झाम टॉप करतात. का बरं टॉप करतात? कारण 8th स्टँडर्ड पासून 9th स्टँडर्ड पासून त्यांची बेसिक फाउंडेशनची तयारी होऊन जाते. तर आता आपण तुमच्यापैकी जे 10th स्टँडर्डचे स्टुडंट आहेत त्यांच्यापैकी काही असे विद्यार्थी आहेत की जे रिसर्च फील्डकडे जायसाठी इच्छुक असतील. बेसिकली रिसर्च फील्ड काय? ते एक इंजिनिअरिंग फील्ड आहे की ज्यामध्ये इंजिनियर व्हायचं आहे, एक मेडिकल फील्ड आहे की ज्यामध्ये डॉक्टर व्हायचं आहे, आणि एक रिसर्च फील्ड आहे की ज्यामध्ये गेल्यानंतर आपण ऍज अ सायंटिस्ट म्हणून समोर येतो. सायंटिस्ट ही फील्ड आम्हाला माहितीच नाही म्हणून सर, किंवा सायंटिस्ट म्हटलं तर आपण गमतीचा विषय घेतो. सायंटिस्ट म्हटलं तर खूप अभ्यास करणारा, खूप रात्रंदिवस पुस्तकं वाचणारा असा कोणी सायंटिस्ट असतो नाही. एपीजे अब्दुल कलाम यासारखं जे नाव आहे ते सायंटिस्टच नाव आहे. तर आता सायंटिस्ट व्हायसाठी काय करावं लागेल? ते एक एक्झामिनेशन आहे, एंट्रन्स एक्झामिनेशन. ती एंट्रन्स एक्झामिनेशन 11वी मध्ये द्यायची आहे. 11वी 12वीच्या बोर्डाची तयारी सोबत सायन्सची सोबत ती एक्झामिनेशनची तयारी केली तरी चालेल. त्या एक्झामिनेशनचं नाव आहे KVQI एक्झामिनेशन, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. ही एक्झामिनेशन सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग एक्झामिनेशन आहे. या एक्झामिनेशनचं महत्व हे आहे की ती एक्झामिनेशन तुम्ही 11वीतही देऊ शकता आणि 12वीतही देऊ शकता. त्या एक्झामिनेशनचा सिलेबस 11वीत असताना तुम्हाला 9th आणि 10th असतो आणि 12वीत असताना तुम्हाला 10th आणि 11th असतो. आलाय लक्षात? या एक्झामिनेशनचा फायदा हा आहे की तुम्हाला त्या एक्झामिनेशनला क्वालिफाय केल्यानंतर बँगलोरच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच्या स्टायपेंडवर एक BSc सारख्या अभ्यासक्रमाला 3 वर्षाच्या डिग्री कोर्सला ऍडमिशन मिळते. तिथे राहण्याचा, जेवणाचा आणि स्टायपेंड गव्हर्नमेंट कडून 10,000 स्टायपेंड मिळते, स्कॉलरशिप मिळते, तो वेगळा. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात आणि बँगलोरमध्ये जेव्हा तुम्ही तो डिग्री कोर्स कंप्लीट करता इंडियाच्या टॉप मोस्ट सायंटिस्ट लॅब मध्ये ऍज अ असिस्टंट सायंटिस्ट नावाची पाठी घेऊन तुम्ही काम करू शकता. झालंय तिसरं क्षेत्र आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे, सायंटिस्ट. आतापर्यंत डॉक्टर, इंजिनियरच होते, आता सायंटिस्ट पण होऊ शकतो आपण. पण या एक्झामिनेशनसाठी KVQI एक्झामिनेशनसाठी आपल्याला करायचं काय? तर 11th मध्ये असताना तुम्हाला 9th आणि 10th या 2 वर्गाचा अभ्यास करावा लागेल. ते तुम्ही करू शकता. तुम्ही आता 10th अभ्यास केलेलाच आहे बरोबर, थोडाफार 9th अभ्यास करावा लागेल आणि ते एंट्रन्स एक्झामिनेशन मंथ ऑफ सप्टेंबर मध्ये राहते. 11th मध्ये दुसरा अटेम्प्ट राहतो, 12th मध्ये दोन्ही एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायच्या आणि दोन्ही एंट्रन्स एक्झामिनेशन मधून जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमचे खूप सारे आई बाबांचे पैसे वाचतील आणि तुम्हाला सर्वात मोठं करिअर मिळेल ते म्हणजे ऍज अ सायंटिस्ट. आता सायंटिस्ट व्हायसाठी खूप काही अशा मोठ्या गोष्टी करायच्या नसतात. फक्त हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम बँगलोर मध्ये तुमचा झाला तर तुम्ही एक चांगले सायंटिस्ट होऊ शकता. ठीक आहे. KVQI एक्झामिनेशन झाल्यानंतर आपण थोडंसं ड्रॉइंग कडे, ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंगची सवय असेल, खूप चांगलं चित्र काढत असेल, पण घरची म्हणतील की पेंटरला काय स्कोप आहे का रे, असे म्हणतात ना, पेंटरला काय स्कोप आहे का, पेंटर बनशील. असं नाही. तुमची ड्रॉइंगची स्किल असेल तर JJ स्कूल ऑफ मुंबई, त्यानंतर IIT कॉलेज, VJTI कॉलेज, या कॉलेजमध्ये IIT पवई या कॉलेजमध्ये ड्रॉइंगची स्वतंत्र एक्झामिनेशन राहते, त्याला CET म्हणतो आपण ड्रॉइंगसाठी.
त्या सीईटीला क्वालिफाय जर केलं तर तुम्हाला आयआयटी कॉलेजमध्ये ड्रॉइंग साठी डिग्री कोर्सला ऍडमिशन मिळते. हे कधी ऐकलं होतं का? आयआयटी कॉलेजमध्ये ड्रॉइंग होतं म्हणून? नाही. तर आयआयटी कॉलेजला जर जायचं असेल, आयआयटी व्हायचं असेल ड्रॉइंग मध्ये, तर तुम्हाला काय करावं लागेल? आयआयटी कॉलेजची एक एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागेल 12वी नंतर. नो डाऊट तुम्हाला सायन्स मधूनच करावं लागेल. पीसीएम किंवा पीसीबी ग्रुप तुमचा असला पाहिजे. 60% तुमचे सायन्स मध्ये असले पाहिजे आणि ती स्वतंत्र एक्झाम ज्याला सीईटी म्हणतो ती सीईटी आपल्याला द्यायची आहे. ती सीईटी दिल्यानंतर तुम्ही आयआयटी कॉलेजमध्ये ड्रॉइंगचा क्लास करू शकता किंवा ड्रॉइंगची डिग्री कंप्लीट करू शकता. इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी पवई कॉलेज. इथपर्यंत आल्या लक्षात? म्हणजे आयआयटी कॉलेज एक्झॅक्टली काय. त्यानंतर आता आपण नीट बद्दलही बोललो आहे, केव्हीक्यूआय एक्झामिनेशन बद्दल बोललो आहे. आता तुमची काही डाऊट्स असतील, काही मनात असतील की या एक्झामिनेशन बद्दल विचारायचं होतं, ही एक्झामिनेशन काय आहे, तर त्याबद्दलही तुमचे डाऊट्स तुम्ही क्लिअर करू शकता. किशोरी फुलेंचेवार मॅडम, रँकर पॉइंट ऑफ डायरेक्टर ऑफ रँकर पॉइंट, and also present here Sri Sachin Patak sir. They also give us a most important knowledge about your career, academic coordinator. So welcome sir. And Sachin sir. After that, Anjali Pedulkar madam, director of Apex. So, after Anushree AD madam, academic coordinator. They also give a most valuable time here. So, lot of thanks to madam. On behalf of the Sanskar English Medium School principal Mulani madam, I declare here today's program now arrest here.